मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आपण इथे पाहिलं होतं समरला अचानक त्रास झाल्यामुळे आनंदने आणि निकिताने त्याला दवाखान्यात नेलेलं होतं। तर दुसऱ्या बाजूला इकडे आता मंदाकिनी ही सगळे काही जे कपडे असतात अधिराचे ते देत असते भांडीवालीला आणि त्यावेळी अधिरा त्या ठिकाणी पोहोचलेली असते आणि अधिराला आता खूपच जास्त राग येतो आणि अधिरा म्हणत असते, मॉम व्हॉट्स रॉंग, काय चाललं आहे तुमचं? तुमची हिंमत कशी झाली हे सगळे कपडे भांडीवालीला देण्याचे? तुम्हाला माहिती आहे का हे किती महागडे कपडे आहेत ते, हे कुठले कपडे आहेत ते? त्यावर मग ती म्हणते, कुठले कपडे आहेत म्हणजे कपड्यांसारखेच कपडे असणार ना हां, आणि तसंही हे कपडे तू वापरते कुठे? कपाटामध्ये, तसेच तर खोलीमध्ये किती दिवस पडून आहेत। उगाच कपाटातली जागासुद्धा अडवून ठेवलेली आहे त्या कपड्यांनी, काही उपयोग होत नाही आहे। त्यापेक्षा जरा 4 भांडी मिळतील त्या कपड्यांवरती, स्वयंपाकघरात त्यांचा वापर करता येईल, समजलं ना? अधिरा, उगाच नसता पसारा या घरात करायचा नाही या। अधिरा म्हणते, मॉम प्लीज, माझे कपडे काय तुमच्याकडे खायला मागत होते का उगाच तुम्ही आगाऊपणा करता हो? तुम्हाला कुणी सांगितलं होतं ते कपडे वगैरे भांडीवालीला द्यायला? काय गरज आहे तुम्हाला नको त्या गोष्टी करायची? हे किती ब्रँडेड आणि किती महागडे कपडे आहेत, तुम्हाला म्हणजे तुम्हाला जाणीव तरी आहे का ह्या कपड्यांची? त्यावर आता लगेचच मंदाकिनी म्हणते, अक्कल म्हणायचं होतं ना तुला, अक्कल म्हणायचं होतं का? आता तू अक्कल काढणार का सासूची? हां, हे केस काही उगाच पिकलेले नाही आहेत हा अधिरा, हे केस ना संसार करून घर सांभाळूनच पिकलेले आहेत। पण तुला काय वाटतं ग? तुला तर मी मूर्ख वाटते ना, तुला तर मी वेडी वाटते, तुला वाटतं की मला काही कळत नाही, मला काही समजत नाही, तुला वाटतं तसं तू बोलशील, तुला वाटतं तसं तू वागशील, असं नसतं अधिरा, हां समजलं का? आणि कपडे दिले एवढं तर काय झालं ग? तसं पण तू ते कपडे वापरत तर नाही ना, आणि अजून किती कपडे आहेत तुझ्याकडे? त्याबरोबर अधिरा म्हणत असते, मॉम प्लीज, कितीदा सांगू मी तुम्हाला, ते कपडे भांडीवालीला वगैरे कोणालाही द्यायचे नाही आहेत। आय वॉन्ट दॅट क्लोथ्स, तुम्ही उठाव प्लीज, गेट लॉस्ट फ्रॉम हिअर, गेट लॉस्ट। त्याबरोबर ती भांडीवाली तिकडनं निघून जाते। त्याबरोबर आता रागाने मंदाकिनी ते कपडे फाडून टाकते आणि म्हणत असते, आता काय करणार आहेस ग? हां, आता अधिरा चिडते, अधिराही भांडायला लागते आणखीन जोरजोराने। इतक्यात त्या ठिकाणी रोहन येतो। रोहन हा सगळा प्रकार बघतो आणि रोहनला सुद्धा मंदाकिनीने जे काही केलेलं असतं ते अजिबातच पटलेलं नसतं। रोहन म्हणत असतो, आई तू हे जे काही वागलेस ना ते अत्यंत चुकीचं आहे। अधिरा नेहमी तुला सोडून देत असते, अधिरा कधी तुला काही बोलत नाही, तुला वाईट वाटेल म्हणून ती तुला दुखवत नाही, पण तू मात्र नेहमी हे असं काहीतरी चुकीचं करत असतेस, तुला हे सगळं करून काय मिळतं? इतक्यात त्या ठिकाणी बाबासुद्धा पोहोचलेले असतात आणि ते सुद्धा आता मंदाकिनीने हा जो काही प्रकार केलेला असतो, पराक्रम गाजवलेला असतो, तो बघून चिडतात आणि म्हणत असतात, अगं जशी सुष्मिता आणि स्वानंदी आहेत ना आपल्यासाठी, तशीच अधिरासुद्धा आपल्याला आपल्या मुलीसारखीच आहे। सून करून आणली म्हणून तिचा जाच करायचा, तिला त्रास द्यायचा, ही वृत्ती तुम्हा बायकांची कधी नाहीशी होणार आहे। अगं अधिरा नेहमी तुला समजवून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तुला तिचं काही ऐकायचंच नसतं, नेहमी तुला अतिच करायचं असतं। आपण भांडीवाल्यांना जनरली वापरलेले फाटके तुटके कपडे देतो जे आपल्या गरजेचे नाही आहेत ते। तू अधिराचे नवीन कोरे करकरीत कपडे कुठे भांडीवालीला द्यायला निघाली होतीस आणि वरनं ती नको म्हणाली तर तू ते कपडे फाडूनही टाकलेस। त्याबरोबर मंदाकिनी आणखीन भडकते आणि म्हणते, अच्छा म्हणजे आता मीच चुकीची आहे का? तुम्ही मलाच दोष देणार आहेत का? माझी चूक काढणार आहेत का तुम्ही? त्याबरोबर मग अधिरा म्हणत असते, आई कोणी तुमची चूक काढत नाही आहे, तुमची चूक आहे ना म्हणून आम्ही सगळे तुम्हाला बोलतोय, समजलं ना? तुम्ही जे कपडे फाडलेत ते कितीचे आहेत, काय व्हॅल्यू आहे त्या कपड्यांची, काय ब्रँड होता, तुम्हाला काहीतरी माहिती आहे का? की उगाच आपलं करायचं म्हणून काहीतरी केलं आहे तुम्ही, तुम्हाला माहीतही नाही आहे ते कपडे किती महागडे आहेत ते। अहो कसं सांगू तुम्हाला आणि काय सांगू? तुम्हाला मुळात कोणी सांगितलं होतं माझ्या वस्तूंना हात लावायचं? तुम्हाला कसं तुमच्या वस्तूकांना, तुमच्या कपाटाला, तुमच्या सामानाच्या एखाद्या गोष्टीला हात लावलेला आवडत नाही, तसं मलाही नाही आवडत, समजलं? तर दुसऱ्या बाजूला इकडे आता समर याला दवाखान्यातनं घरी आणलेलं असतं। समर म्हणत असतो की आनंद तू ना खूप जास्त पॅनिक होत आहेस, तू खूप काळजी करतोय, मला एवढं काही झालेलं नाही आहे। आनंद म्हणतो, गप्प बस तू आता, आणि मग तो स्वानंदी आणि आजीला सांगू लागतो, आजी स्वानंदी याची अगदी व्यवस्थित काळजी घ्या, याला जपा। त्याबरोबर मग आता निकितासुद्धा म्हणते, हो ना खरंच याची खरंच काळजी घ्या, डॉक्टरांनी सांगितलं आहे काळजी घ्यायची गरज आहे म्हणून, याचं BP खूप जास्त हाय झालं होतं। त्याबरोबर मग आता लगेचच समर म्हणू लागतो, तुम्ही दोघंजणं गप्प बसा रे, उगाच तुम्ही त्या लोकांना टेन्शन देऊ नका, आजी एवढं काही झालेलं नाही आहे। आजी म्हणते, समर त्या दोघांना गप्प नको करूस, तर तू गप्प बस, काय झालं आहे आणि काय नाही ना ते सगळं मला व्यवस्थित कळतं आहे, समजलं ना? उगाच ती दोघं बोलत आहेत तर त्यांना गप्प करतोय मोठा, आणि आता त्या गोळ्या वगैरे सगळं बंद करायचं, त्या गोळ्यांमुळे ना तुला त्रास व्हायला लागला आहे, आता बाद झालं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काकूनी सांगितलं म्हणून गोळ्या घेतोयस? तुझी काकू काय डॉक्टर आहे का रे? ते काही नाही,
आता स्वानंदी म्हणते तशीच लाईफस्टाईल तू जगणार आहेस, समजलं ना. गोळ्या वगैरे बिलकुल घ्यायच्या नाही आहेत. आणि स्वानंदी तुलासुद्धा मी अगदी खडसावून सांगते, ह्या समरकडे एकदम व्यवस्थित बारकाईने लक्ष द्यायचं. हा काय खातो, काय पितो, काय नाही करत, ते सगळ्या गोष्टी बघायच्या. आणि तुझं ऐकलं नाही ना तर मला सांगायचं. त्याबरोबर मल्लिका म्हणते, आई अहो बास, किती बोलताय माझ्या बाळाला. आत्ता कुठे माझा मुलगा हॉस्पिटलमधून आला आहे आणि तुम्ही लगेच माझ्या लेकाला बोलायची एवढी सुरुवात केलीत का. हे सगळं खरं तर जे घडलं आहे ना त्या सगळ्याला ही स्वानंदी जबाबदार आहे. ह्या स्वानंदीला कुणी नसता आगाऊपणा करायला सांगितला होता. जर हिने तो गोळ्यांचा बॉक्स फेकलाच नसता तर समरला एवढा त्रास झालाच नसता. जर त्रास झालाच नसता तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची वेळ आलीच नसती. सगळं ना खरं तर या स्वानंदीमुळे झालं आहे. आणि उगाचच्या उगाच तुम्ही मला दोषी ठरवताय. प्रत्येक वेळी मला दोष देऊन तुम्हाला मिळत काय असतं. ह्या स्वानंदीला कधीतरी बोला ना. आजपर्यंत ह्या घरामध्ये ही येण्या अगोदर ह्या कधी अशा गोष्टी घडल्या होत्या का. नाही ना. जेव्हापासून ही या घरात आली आहे ना तेव्हापासून नुसत्या घरामध्ये अडचणींवर अडचणी, संकटांवर संकट येतच आहेत. हिच्या रूपाने ह्या घरामध्ये सून नाही तर अडचणीच आल्या आहेत असं कधी कधी वाटतं बघा मला. अहो समरची तब्येतसुद्धा हिच्यामुळेच खराब झाली. याआधी समरची तब्येत तरी कधी खराब झाली होती का. मी किती व्यवस्थित काळजी घ्यायची माझ्या मुलाची. त्याबरोबर आता स्वानंदीला वाईट वाटत असतं पण समर नुकताच दवाखान्यातनं आलेला असतो. त्यामुळे स्वानंदी गप्प राहणं पसंत करते. त्यावेळी मग समरच स्वानंदीची बाजू घेतो आणि काकूला म्हणत असतो, काकू प्लीज उगाचच्या उगाच तू स्वानंदी मॅडमना ह्या सगळ्यामध्ये ओढू नकोस. त्यांची या सगळ्यात काहीही चूक नाही आहे. आणि त्यांनी सांगितलं ना की त्यांनी माझ्या गोळ्या फेकल्या नव्हत्या म्हणून, मग मला पूर्ण विश्वास आहे, खात्री आहे माझी, त्यांनी माझ्या गोळ्या फेकल्या नसतील. नजर चुकीने कोणाकडून तरी काहीतरी गडबड झाली असेल. पण जाऊ दे, आता मला उगाचच्या उगाच पुन्हा त्या विषयावरती चर्चा नको आहे. पण मी खात्रीनिशी सांगतो या सगळ्यामध्ये स्वानंदी मॅडमचा काहीही दोष नाही आहे. आणि आता उगाच तुम्ही लोकांनी त्यांना ब्लेम करणं सोडून द्या. काहीही झालं की तुम्ही उगाचच्या उगाच त्यांना ब्लेम का देत असता, त्यांना दोष का देत असताना ते तुमचं मला काही कळतच नाही. त्याबरोबर आता समरने आपली बाजू घेतली हे बघून स्वानंदीला छान वाटतं. मग स्वानंदी म्हणते, बरं पुरे झालं समर, उगाचच्या उगाच माझ्यासाठी तुम्ही वाद घालत बसू नका, तुम्हाला त्रास होईल. चला मी तुम्हाला खोलीत घेऊन जाते. त्यानंतर स्वानंदी हळूहळू समरला रूममध्ये घेऊन येते. रूममध्ये त्याला बसवते आणि म्हणते, तुम्ही काही खाल्लं नसेल ना मी तुमच्यासाठी सूप घेऊन येते. आणि छान आता पालक सूप घेऊन स्वानंदी समरसाठी येते. आता ते पालक सूप खायची समरला अजिबात इच्छा नसते. स्वानंदी म्हणते, गुपचूप खायचा, गुपचूप हे सूप घ्यायचं नाही. जर तुम्ही सूप प्यायलात ना, नाही जरी पालक खाल्ली ना तर लक्षात ठेवा मी आजीनं जाऊन नाव सांगेन आणि यावेळी आजी काय करतील ना ते मला काही माहीत नाही आहे. त्यावेळी मग समर घाबरतो आणि समर सूप प्यायला तयार होतो. समर सूप पित असताना आता त्याच्या ओठाला ते पाणी तसंच राहतं. तशी स्वानंदी अलगस तिच्या हाताने ते पाणी पुसते. समर स्वानंदीकडे बघत असतो, स्वानंदी समरकडे बघत असते. दोघंही जण एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात, नजरेत पूर्णपणे हरवून गेलेले असतात. आता हे सगळं काही मल्लिका लपून छपून बघते आणि हे सगळं बघून मल्लिकाला आता खूपच जास्त राग आलेला असतो. मल्लिकाची चांगली जेलसी झालेली असते. मल्लिका आता बेडरूममध्ये येते आणि म्हणू लागते, किती प्रयत्न केले मी या समर आणि स्वानंदीला एकमेकापासून दूर लोटण्यासाठी, किती काय नाही केलं, पण तरीही हे दोघं काही एकमेकांपासून वेगळे होत नाहीत. उलट हे दोघं जण सारखे एकत्र येत असतात. ते फेविकॉलने चिपकवावं तसं चिपकू लोकांसारखं झालं यांचं. त्याबरोबर लगेचच इकडे अर्पितासुद्धा म्हणू लागते, हो ना मॉम, मलासुद्धा काही कळत नाही, ह्या स्वानंदीने नेमकी आपल्या दादावरती अशी काय जादू केलेली आहे की दादा प्रत्येक वेळी ह्या स्वानंदीची बाजू घेऊन आपल्याशी भांडत असतो. उद्या मरत जरी असेल ना तरीसुद्धा त्या स्वानंदीची बाजू घेऊन आपल्याबरोबर भांडायला तो कमी करणार नाही आहे. मला तर काही कळतच नाही आपल्या घरात नेमकं काय सुरू आहे. त्याबरोबर हा अंशूसुद्धा बोलू लागतो की हो ना मॉम, जेव्हापासून ती स्वानंदी या घरामध्ये आली आहे ना तेव्हापासून या घरातली तुझी किंमत, दादाच्या नजरेतली किंमत पार शून्य झाली आहे. अगं पूर्वी तू दादाला काहीही सांगितलंस ना तरी दादा एका पायावर करायला रेडी असायचा, पण जेव्हापासून ती स्वानंदी या घरात आली आहे ना तेव्हापासून दादा तुझ्या शब्दाला अजिबातच व्हॅल्यू देत नाही. तू बोललेलं सुद्धा ऐकत नाही. तू त्याला त्या गोळ्यांवरून एवढं बोलायचीस तरी दादा आता काय म्हणाला, स्वानंदी सांगेल तू तेच करणार. आता तू त्या गोळ्यासुद्धा सोडून देणार याची मला खात्री आहे. मॉम, हळूहळू दादा तुझ्या हातातनं निष्ठच चालला आहे. लवकरच तुला काहीतरी केलं पाहिजे. दादाला पुन्हा मुठीत घेतलं पाहिजे, नाहीतर आपल्याला या प्रॉपर्टीतला एक छदामही मिळणार नाही. मल्लिका म्हणत असते, काळजी करू नकोस अंशू, एवढी वर्ष मी काय उगाच इथे नागिनीसारखी बसून राहिलेली नाही आहे. फणा काढला आहे, तो फणा मी वेळ आली की बरोबर टाकणार.
काळजी करू नका, सगळं आपल्या मनाप्रमाणे घडणार. त्या स्वानंदीला किती उडायचं आहे तेवढं उडू द्या, पुढे काय करायचं ते मीच बघणार. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.